माती माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण करतोय 3500 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा, पायी परिक्रमा. आजचा आहे 23वा दिवस आणि आपण निघालेलो आहोत केवट आश्रमामधून भरूच या दिशेला. आणि मय्याच्या किनाराने पूर्ण रस्ता असल्यामुळं चालायला बरं वाटते. माझ्याबरोबर 2 सहकारी आहेत, बाळनाथ पवार आणि ओंकार ओक. त्याच्यामुळं आम्ही तिघं असल्यामुळं आता खूप छान प्रकारे प्रवास चालू आहे. आम्ही आज जरा थोडंसं लवकर निघालो होतो आणि लवकरच आज आम्ही मुक्कामावर पोहोचू अशा अपेक्षा आहे. नर्मदे हर. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. नर्मदे हर. आजचा पहिला सूर्याचा किरण आपल्यासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळी 2 तास चालल्यानंतर आम्ही आता 7 किलोमीटर पुढे आलो आणि इथे एक छोटासा आश्रम भेटला. मय्याच्या किनारी आपल्याला ह्या इथून दिसत असेल, इथं मय्या आहे. हे सगळं मय्याचं पाणी, इकडे पाणी. मग आता थोडासा चहा घेतला, बिस्किट खाल्लं. आता समोरच्या प्रवासासाठी भरूचकडे जाणार. नर्मदे हर. भरूचमधील छोट्या कल्याणमधून आता आम्ही चाललेलो आहोत. इथं नवनाथापैकी एक कामनाथ मंदिर आहे. मी मंदिरात सहसा शूटिंग केलेलं नाही, त्याच्यामुळं आजही मी मंदिरामध्ये शूटिंग केलेलं नाही. आता आम्ही कामनाथ मंदिराच्याच पुढे निघालेलो आहोत. नर्मदे हर हर. एक कांदा बटाट्याची गाडी भेटली. क्या भाव बेच रहा है अभी बटाटा? बटाटा 30 का किलो. 30 का किलो. और कांदा? कांदा 20 का किलो. 20 का किलो. तो अच्छा भाव है, अभी कम भाव है ना. बहुत ज़्यादा भाव रहता है महाराष्ट्र में, यहाँ भाव कम है. आणि हे क्वालिटी कांद्यांना आणि हे बटाटे आणि हे. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. सकाळचे 10 वाजले परंतु भरूचचं बहुतांशी मार्केट बंद आहे. आता काही लोक दुकान खोलायला लागले. नर्मदे हर. भरूच हे उशिरा उठणारं शहर दिसतंय. सगळे 10 वाजेपर्यंत पूर्णच बंद होतं. नर्मदे हर. नर्मदे हर. एक प्राचीन इमारत पाहायला मिळाली. तिचा इतिहास माहिती नाही, परंतु एक खूप प्राचीन लाकडी काम असलेली इमारत भरूचमध्ये पाहायला मिळाली. पूर्ण पॅक करून टाकलेलं आहे, आत जायला जागा नाही. परंतु हे ऐतिहासिक काहीतरी स्थान असेल असं वाटतं. हे पहा, पूर्ण लाकडातलं काम, मोठे हवेली किंवा काहीतरी असणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. भरूचची मोठी सिटी आहे. आम्ही गेली 2 किलोमीटर झाले भरूचमध्येच चालतोय. खूप मोठं शहर आहे, परंतु मार्केट खूप लेट खोललं जातं आहे. 10 वाजून गेले आता, पण मार्केट अजूनही बंद आहे. कदाचित आज बंदचा दिवस असू शकेल, पण मार्केट बंद आहे. मी आता 2-2.5 किलोमीटर चाललो बाबा ना. 2.5 किलोमीटर चाललो, परंतु भरूच संपत नाही. हर. इथं आम्हाला आता रस्त्यामध्ये ही मैया आहे. ही आता किती मोठा धंदा आहे असेल. हा छोटासा धंदा आहे, त्याच्यातून सगळ्या येणाऱ्या नर्मदा परिक्रमावासियांसाठी फ्रीमध्ये देते. फ्रीमध्ये हात लावून द्या. आता नका. भरूचमध्येच प्रजापिता ब्रह्मकुमारीचं एक मोठं आश्रम पाहायला मिळालं. परमपिता शिव परमात्मा, प्रजापिता ब्रह्मकुमारी. खूप मोठा आश्रम आहे. नर्मदे हर. आणि आम्ही चाललेलो आहोत निळकंठधाम या
महादेव मंदिरामध्ये. नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळपासून 20 किलोमीटर चालल्यानंतर आम्ही निळकंठ धाम इथे पोचलेलो आहोत. सकाळी साधारणपणे 6:30ला निघालो होतो. आता 12:30 वाजलेले आहेत. निळकंठ धाममध्ये मी येऊन पोचले. खूप मोठी प्रशस्त जागा आहे, पार्किंग आणि खूप मोठी जागा आहे. हे आहे नक्षत्र निळकंठ धाममधील. नर्मदे हर. मुंबलेश्वर इथं आम्ही आता पोचलेलो आहोत. इथं आता आश्रम आम्ही शोधणार आहोत. इथं आश्रम शोधायला लागेल, म्हणजे आपल्याला मुक्काम करायचा आहे. आता मी गावामध्ये आलेलो आहे, तर आश्रम आपण शोधायला लागेल, कारण इथं आता आश्रमांची संख्या थोडी लांब लांब असते. त्याच्यामुळं आश्रम कुठं आहे ते शोधायला लागेल. नर्मदे हर, नर्मदे हर. आश्रमाचा रस्ता नीट काय कोण सांगा ना. गावात फेरी मारली पूर्ण, पण तो आश्रम रस्त्यावर आहे, म्हणून आता परत रस्त्याला आलो. नर्मदे हर. नर्मदे हर. रस्त्यावरून आता आश्रम शोधायला लागला. आज जवळजवळ आपण 30-32 किलोमीटर पुढे आलेलो आहोत. हां, आश्रम दिसलेला आहे. मेकर सुद्धा धाम मंगलेश्वर. नर्मदे हर, नर्मदे हर. कुंकपा मैकल सुद्धा धाम मंगलेश्वर आश्रम आपल्याला आता भेटलेला आहे. इकडे एक दुसरी पाठी आहे, मारेवा सेवा परिवार नक्षत्र देलवाड़ा, नर्मदा उत्तर तट. यहाँ से दूरी 16 किलोमीटर. नर्मदे हर. हो आश्रम आतून बघायचं. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा आश्रयस्थान. हा खूप सुंदर असा आश्रम, झाडं लावलेली आहेत. पाण्याची आणि टॉयलेटची व्यवस्था आहे, आणि इथं राहण्याची व्यवस्था आहे. ही राहण्याची व्यवस्था आहे. अशा पद्धतीने फॅन वगैरे लावून सगळं व्यवस्थित राहण्याची व्यवस्था इथं आहे. नर्मदे हर. आज मुक्काम इथं करून आम्ही पुढे जाणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर.